हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. मी आज बऱ्याच दिवसांनी व्लॉग करते आहे आणि व्लॉग करण्याचं रिझन पण तसं खास आहे. कारण आमचं अचानक ठरलं माझ्या आईला सरप्राईज द्यायचं. कारण माझा बड्डे पण आहे आणि आम्ही विचार केला की दरवर्षी बड्डे आणि पार्टीज करतोच, पण यावेळेचा बड्डे थोडासा स्पेशल आणि वेगळा करूया. सो आम्ही ठरवलेलं की यावेळेचा बड्डे दुबईला करायचा. आणि दुबईला करायचं हे ठरल्यानंतर माझ्या मनात एक आयडिया आली की जर आपण दुबईला चाललोच आहे तर यावेळेला आईला का नाही फर्स्ट टाईम दुबईला घेऊन जायचं. कारण माझ्या आईला मी फ्लाईटने फर्स्ट टाईम गोव्याला नेलेलं आणि तेव्हाच मी ठरवलेलं की आईला घेऊन फर्स्ट टाईम इंटरनॅशनल ट्रॅव्हलला दुबईला जायचं. सो त्याच्यासाठी आम्ही आईचा पासपोर्ट नव्हता तर आईचा पासपोर्ट रेडी केला आणि आई पण खूप खुश होती. सो आता मी चाललो आहे दुबईला माझ्या बड्डेच्या सेलिब्रेशनसाठी. तर खूप मज्जा येणार आहे आणि आईला हे सरप्राईज आवडतं आहे की नाही ते आपण नंतर तिलाच विचारूया. सो लेट्स गो. सो आई खूप खुश आहे आणि माझं सारखं लक्ष आईकडेच आहे की आईची काय रिॲक्शन आहे, म्हणजे आईच्या एक्सप्रेशन्स काय आहेत. आणि माझं सारखं तेच चाललं आहे, मध्ये मध्ये मी आईकडे बघते आहे. इवन टेक ऑफच्या वेळेस पण आईची रिॲक्शन मला कॅच करायची होती, म्हणून माझ्या मुलीकडे मी कॅमेरा दिलेला आणि सांगितलेलं की आजीची रिॲक्शन कॅच कर. सो असं थोडंसं काय काय वेगळं वेगळं चालू आहे आणि मला खूप एक्साइटमेंट आहे की आईला कसं वाटेल. आणि बघूया आता तिथे जाऊन आई काय मजा करते ती. सो आत्ता आमचं लँडिंग होतं आहे. यावेळेला आमचं लँडिंग अबुधाबीला आहे आणि अबुधाबीवरनं आम्हाला दुबईला जायला एक अप्रॉक्सिमेटली 1.5 ॲन आवर लागेल. सो तिथे पोचल्यावरती आम्ही थोडा वेळ रेस्ट करू, थोडंसं खाऊ पिऊ आणि मग संध्याकाळी आम्ही जाणार आहोत बहुतेक बुर्ज खलिफाला. बुर्ज खलिफाला आज आम्ही वरती नाही जाणार आहोत, तिथे फिरायला जाणार आहोत. आणि बुर्ज खलिफाला उद्या जाणार आहोत माझ्या बड्डेच्या दिवशी, कारण उद्या माझा बड्डे आहे. सो आत्ता आम्ही थोडा वेळ आराम करू आणि मग बाहेर जायचा प्लॅन करू. Guys, welcome to my channel and now I'm traveling for my birthday. सो मी आता, तुम्ही गेस करा कुठे असेल. जाऊ दे, मी सांगते. मी आहे दुबईला आणि ह्यावेळेचा माझा बड्डे स्पेशल आहे कारण मी माझ्या आईला फर्स्ट टाईम इंटरनॅशनल ट्रॅव्हलला घेऊन आली आहे. म्हणजे आम्ही येतच असतो पण आई फर्स्ट टाईम आली आहे. सो जे काय फन होणार आहे ते तुम्ही बघणार असाल. लेट्स गो. सो यावेळेचा बड्डे हा खूप स्पेशल होणार आहे आणि इथे माझी आई. आई कसं वाटतंय? छान आहे. छान आहे. तिने आता एअरपोर्ट बघितलं आणि तिला आवडलं. आम्ही ॲक्च्युली अबुधाबीला होता, आमचं फ्लाईट लँड झालं आहे आणि आता मी चाललो आहे इथून दुबईला. तर इथून बहुतेक आम्हाला 1-1.5 तास लागेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये पोचू आमच्या. आणि हॉटेलमध्ये पोचल्यावरती आपण परत भेटूया. सो लेट्स गो. सो इथून आम्हाला आता एअरपोर्टवरती टॅक्सी स्टँडपर्यंत जायला बराच मोठा डिस्टन्स आहे. सो आईला बग्गी दिसली तर आईने बग्गीला, म्हणजे एक्सपिरियन्स असल्यासारखं बग्गीला हात दाखवून थांबवलं आणि आता आम्ही बग्गीने चाललो आहे. कारण आई म्हणजे लहान मुलांसारखंच असतं तिचं. कधी कधी तिला बग्गी बघितल्यावरती मला ह्याच्यात बसायचं आहे असा तिचा हट्ट सुरू झाला आणि बग्गी दिसल्यावरती तिने लगेच थांबवली त्याला हात दाखवून आणि सोडायला सांगितलं. सो आता बग्गीची मजा घेतो आम्ही. सो दुबईला इथे लेफ्ट हँड ड्राईव्ह असतं. सो लास्ट टाईमला माझ्यासोबत एक जोक झाला. आपल्या इंडियाच्याप्रमाणे मी गाडीत घाईघाई येऊन फ्रंट सीटला बसायला गेले आणि ती होती ड्रायव्हरची सीट.
तर ड्रायव्हरने पण माझ्याकडे बघितलं आणि विचारलं की आप चलाओगे गाडी. तर मी म्हटलं नाही क्यू. तर ते म्हणाले नाही आप ड्रायव्हर के सीट पे बैठे हो. तेव्हा मला स्ट्राईक झालं की हे लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. सो आता 1.5 तासानंतर आम्ही अबुधाबीवरनं पोचलो आहे आमच्या हॉटेलवर. आहे आमचा दुबईतला 4 दिवसांसाठीचा रूम. हा लगेज एरिया आहे. हा वॉशरूम. हा पण नाही सॉरी हा बेडरूम आहे. मी पण फर्स्ट टाईमच तर तुमच्यासोबतच आता आहे. हा आहे वॉशरूम. त्याचे हा बेडरूम. हे आहे ह्याचं आमचं वॉर्डरोब. ओके प्लीज क्लोज इट ओवर. हा वॉर्डरोब आहे. हा बेडरूम आहे आमचा आणि हा आहे बेड. सो मी पण आता तुमच्याबरोबर तुम्हाला दाखवताच बघते बेडरूम. आणि ही आहे विंडो. प्लीज ओपन विंडो कर्टन. आणि हा आहे आमचा बाल्कनी. अरे ओपन करू. हा आमचा बाल्कनीचा व्ह्यू. त्या साईडला बुर्ज खलिफा दिसतंय. असं या बिल्डिंगच्या मागेच आहे बुर्ज खलिफा. सो आता आपण दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊया. हा ह्याला कनेक्टेड आहे वाटतं. हा दुसरा बेडरूम आहे. इथून नाही दिसत बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफा त्या साईडला आहे. नाही तो घेऊया. आणि ह्याचं हे टॉयलेट बाथरूम आहे. सो टोटल 3 टॉयलेट्स आणि बाथरूम्स आहेत इथे. इथूनच दुसरी बाल्कनी पण आहे. बाल्कनीज कनेक्टेड आहे. हे कर्टन्स पूर्ण ओपन करायला लागतात का? आणि आता आपण जाऊया किचनमध्ये. कारण मी किचन अजून बघितला नाही आहे बिकॉज आम्ही जस्ट आलो आता. हा किचन आहे. क्रॉकरीज आहेत का? अशी क्रॉकरीज आहेत. पॅन पण आहे आणि स्पून्स नाही आहेत वाटतं. अच्छा कटलरी पण आहे. हे बाकीचं सगळं रिकाम आहे. ठीक आहे. आणि फ्रीज रिकाम आहे. आता मी जाऊन फ्रीजमध्ये एग्ज आणि मिल्क घेऊन येतो. आणि हा आहे आमचा हॉल. अच्छा हे आपलंच होतं का? मला वाटलं हे कोणा बाजूच्या रूमचं आहे. बाल्कनी मला वाटलं बाजूच्या रूमची.
तशी हे ट्रायंगल open कर ना. आहे ना सर. आणि आई इथे रिलॅक्स करते आता. आई दमली. अगदी आणि सारखं बाहेर नाही जायचं. हा तुमचा बेडरूम आहे इकडे. अगदी बाहेर नको बसू, ऊन आहे. चली आतमध्ये. सो असा आहे आमचा हा दुबईतला रूम. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आम्ही आत्ता जस्ट आलो आहे. बॅग्स ठेवलं आणि मी तुम्हाला रूम टूर दिला, कारण ॲज युजल मी नेहमी जसं सांगते की खूप मेसी होऊन जातं नंतर. आणि हा आमचा पॅसेज आहे. सो गाईज आता आई दमली आहे खूप आणि तिच्या सिरियल्स बघत बसली आहे, कारण इथे त्या सिरियल्स लागत नाहीत. सो आईला आता मी चहा देणार आहे आणि थोडं फ्रेश झाल्यावरती मग आम्ही बाहेर जाणार आहोत. माझा सारखा गोंधळ होतो आहे, कारण मला सगळे रूम सेमच वाटत आहेत. सगळे बेडरूम्स आहेत ते सेम वाटत आहेत. त्यामुळे मी कधी या बेडरूममध्ये जाते तर कधी या बेडरूममध्ये जाते आणि सारखं मला हरवल्यासारखं होतं आहे, कारण एकदम मोठं घर आहे, मोठं अपार्टमेंट आहे आणि प्रत्येक बेडरूम सेम आहे. सो मी सारखी शोधत शोधत येते की माझा बेडरूम कुठला आहे, हा आहे की हा आहे. सो खूप मजा येते. अपार्टमेंट खूप मोठं स्पेशियस आहे आणि खूप मस्त आहे. आणि ह्याच्या ज्या बाल्कनीज आहेत तिकडनं जो व्ह्यू आहे ना गाईज, तो सुपर्ब व्ह्यू आहे. आणि मेन हायवेला लागूनच असल्यामुळे सारखा गाड्यांचा आवाज आहे. आणि इथे स्पोर्ट्स कार आणि लक्झरियस कार या तर म्हणजे तुम्हाला प्रत्येक एका गाडीमागे बघायला मिळतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं की माझा बराच वेळ बाल्कनीमध्ये हा व्ह्यू बघण्यातच जाणार आहे. सो आत्ता आम्ही चहा करण्यासाठी म्हणून गॅस लावण्याचा प्रयत्न केला, पण माहीत नाही गॅस चालूच होत नाही आहे. आणि म्हणून आम्ही हाऊसकीपिंगला आणि रिसेप्शनला सांगितलं, तर ते कोणाला तरी पाठवत आहेत. तर काहीतरी प्रॉब्लेम आहे गॅसचा. सो आमचा जुगाड चालू आहे यूट्यूब वगैरे बघून तो कसा ऑन करायचा त्याच्याबद्दल. पण बहुतेक टेक्निशियनला यावं लागेल. अगदी असा उभा आहे की काय चालू आहे, कधी हा गॅस चालू होणार, आणि नाहीतर मग मी येऊ का हेल्पला, कारण अगदीला हे असे काय काय वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करायला आवडतं आणि त्याला या गोष्टीमध्ये खूप नॉलेज पण आहे. पण आम्ही आता टेक्निशियनला बोलवलं आहे आणि ये दुःख काय खतमही नाही होता यार. कधीपासनं चहा कॉफी करायची आणि आता गॅसचं नवीन नाटक आहे. सो हे आमच्या अपार्टमेंटच्या खालीच सुपर मार्केट आहे. इथे सगळं मिळतं. आम्ही आता कॅब बुक केली आहे आणि कॅब यायला अजून 10 मिनटं दाखवतं वेटिंग टाईम. सो आम्ही थांबलो आहे आता इथे खाली. आईने आज फर्स्ट टाईम बुर्ज खलिफा बघितला आणि
फर्स्ट टाईम एवढी मोठी बिल्डिंग बघितली. त्यामुळे आई वॉज लाईक बापरे एवढी मोठी बिल्डिंग आहे. आणि जेव्हा मी तिला म्हटलं की आपल्याला उद्या इथेच जायचं आहे 124th फ्लोअरला, तेव्हा ती होती की नाही बाबा मला भीती वाटते, मला एवढा वरती जाऊन मग आपण परत एवढ्या वरती पोचणार कधी, आणि वरती इतक्या गेल्यावरती मग ते कसं वाटेल, आणि मग तिथून आपण खाली कसे येणार, मग नीट आपण येऊ ना खाली वगैरे. मला हे खूप अशी मजा वाटत होती आईचे असे लहान मुलांचे क्वेश्चन्स ऐकून. आणि काही नाही, वरती आता दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा बघूया तिची रिॲक्शन काय आहे ती.
सो आता आम्ही आई आणि मुलांना आमच्या अपार्टमेंटवरती सोडलं आहे आणि मी आणि सागर दोघंजणं पबला आलो आहे. आमच्या हॉटेलपासून जवळच आहे हा पब. त्याचं नाव माझ्या लक्षात येत नाही आहे आता, पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन त्याचं नाव. खूप छान पब होता आणि इथे त्यांचा ट्यूजडेला हा बँड असतो. तर त्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला आफ्टर 12 आणि त्यांनी माझ्यासाठी केक पण अरेंज केलेला आणि त्यांनी मला खूप सरप्राइजेस पण दिले. सो खूप मज्जा आली इथे. सो माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये दुबईमधली अजून धमाल आहे आणि सो त्याच्यासाठी माझा नेक्स्ट व्लॉग पण नक्की बघा. तेव्हापर्यंत बाय.